सह्याद्रीचं सौंदर्य खुलतं ते अगदी पावसाळ्यामध्ये। ॲमेझॉनच्या जंगलालाही लाजवेल अशी निसर्ग संपदा इथे पसरली आहे। माळशेज घाटामधील शिंदोळा किल्ल्याच्या ट्रेक दरम्यान सह्याद्रीचं हे सुंदर रूप तुम्हाला अनुभवता येतं। कळसुबाई शिखर रांगेचा भाग असलेल्या या शिंदोळा किल्ल्याची सफर खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। गडावर जावं लागणार आहे याची जाणीव झाली। तेव्हा पाऊस आणि धुक्याच्या जोडीला भनान वारा देखील सुरू झाला। माळशेज घाट चढून आल्यानंतर हुबी फाट्याजवळ उजव्या बाजूला हा किल्ला आहे, तिथून त्याची वाट सुरू होते। त्याच्या डाव्या बाजूला दिसलेला जो हरिश्चंद्रगड जो आहे, त्याच्यामुळे हा सिंधोळा थोडासा झाकोळला गेलाय, बाजूला पडलेला आहे। अनेक जण भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडाकडे सगळेजण जात असतात, परंतु पावसाळ्यामध्ये सुद्धा हा सिंधोळा किल्ला अतिशय सुंदर दिसतो। शिंदोळ्याकडे आम्हाला घेऊन जाणारी वाट पुढे दाट झुडपांमध्ये शिरली। मात्र या झुडपांवर खास सह्याद्रीत उमलणाऱ्या फुलांची नक्षी पसरली होती। हिरवी कंच पाने आणि त्यावर उमललेली रंगीबेरंगी फुलं ट्रेक मधील ही पायपीट आल्हाददायक बनवत होती। एकीकडे ही नाजूक फुलं आणि दुसरीकडे इथल्या डोंगरांमधून घोंघावणाऱ्या वाऱ्यामुळे सह्याद्रीची एकाच वेळी राकट आणि कोमल अशी दोन्ही रूपं पाहायला मिळत होती। या ट्रेकची तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हा चढण लागते, धबधबे, पाण्याची ओहोळ स्वागत करतात आणि त्यानंतर तुम्ही सपाट प्रदेशामध्ये येता आणि त्यानंतर या अशा दाट झाडीला झुडपांना सुरुवात होते। तर सगळं काही तुम्हाला या ट्रेक मध्ये अनुभवायला मिळू शकतं। अर्थात या ठिकाणी पाऊस जेवढा हवा तेवढाच पडायला पाहिजे। दाट झाडी संपताच पुन्हा एकदा खडीत चढण सुरू झाली। वरती जाणारी ही पायवाट नागमोडी वळणांची होती। त्यानंतर दोन दऱ्यांच्या मधून जाणारी चिंचोळी वळणांची वाट समोर आली। ही वाट इतकी अरुंद होती की सोबत असलेल्या वाटाड्याने एका रांगेत चालण्याची सूचना प्रत्येकाला केली। सह्याद्रीत भ्रमंती करणाऱ्या ट्रेकर्समुळे इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध झालाय, पण या धडपडीला सरकारचाही हातभार लागावा अशी त्यांची अपेक्षा आहे। अनेक किल्ले इथे किल्ल्याला भेट देण्यासाठी बाहेरून पर्यटक येत असतात। स्थानिकांना गाईड म्हणून या
इथे रोजगार मिळत असतो. तर सरकारने इथे जुन्नर तालुक्याकडे थोडं लक्ष देऊन इथल्या स्थानिक जे रहिवासी आहेत यांना गाईडसाठी प्रशिक्षण तसेच इथे रोजगाराच्या संधी वगैरे उपलब्ध करून देणे हे गरजेचे आहे. त्यानंतर पुन्हा तसाच नागमोडी वळणाचा रस्ता सुरू झाला. पुढे जाणारी वाट 2 महाकाय दगडांच्या खोबणीतून जाणारी होती. ती चढून वरती आल्यानंतर एका आगळ्या वेगळ्या सुंदर फुलानं आमचं स्वागत केलं. वाऱ्यावर झुलणारे हे फूल त्या झाडावरती परजीवी म्हणून वाढलं होतं आणि त्या झाडानेही उदार मनाने या फुलाचा झाडाच्या मुळासकट आनंदाने स्वीकार केला होता. आपल्याला काही अजब गोष्टी पाहायला मिळतात. त्यापैकी हे एक परजीवी आहे. हे बाहेरून तुम्हाला लांबून जरी फुलं दिसत असेल तरी हे या झाडाचे नाहीये किंवा हा कोणताही वेल नाहीये झाडावर वाढलेला. तर हे एक परजीवी आहे. थोडक्यात ऑर्किड टाईप हे फूल आहे जे जंगलात आणि झाडावरच बघायला भेटतं आणि हे खूप रेअर आहे. जंगलामध्ये असे रेअर फुलं दिसतात पण ते आपल्याला पाहण्याची नजर पाहिजे त्याच्यात. आणि हे विशिष्ट प्रजातीचे आहे. हे याच मोसममध्ये येतात ते. आता शिंदोळा किल्ल्याचा बुरुज आमच्या समोर उभा होता. इथून पुढे या ट्रेकचा खरा थरार सुरू होणार होता. कारण वर जाण्यासाठी या संपूर्ण बुरुजाला वळसा घालणं भाग होतं. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच सुळके आणि त्यांच्या मधून जाणाऱ्या पायवाटेने आमचा प्रवास सुरू झाला. ट्रेकिंगच्या भाषेत याला ट्रॅव्हर्स मारणं म्हणतात. गडाची अर्धी प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि 2 डोंगरांमधून वर जाणारी वाट समोर आली. ही दरी चढून आम्ही वरती आलेलो आहोत. तुम्हाला वाटेल की नैसर्गिक खोबण या ठिकाणी आहे. ती तर आहेच, परंतु इथं कधी काळी कोरीव अशा पायऱ्या देखील होत्या. याच्याही खाणाखुणा या ठिकाणी आहेत. अर्थात काही हजार वर्ष उमटलेली आहेत. वरून पाहिल्यानंतर पुसटशे अशा मात्र आहेत नक्की. आणि इथे आल्यानंतर हा कातळामध्ये कोरलेला गणपती बाप्पा तुम्हाला दर्शन देतो. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काळ्या कातळामध्ये कोरलेली ही मूर्ती आहे. त्याला शेंदूर लावलेला आहे त्यामुळे ओळखायला सोपं जाते. आणि वरती हे भले मोठे दगड म्हणजे हेच दर्शवते की इथे कधी काळी बांधीव अशी रचना होती. बांधीव असं बांधकाम होतं. तटबंदी आहे. आता खऱ्या अर्थाने आम्ही शिंदोळा किल्ल्याच्या पठारावर पोहोचलो होतो. गुडघाभर उंचीची झुडपं वाऱ्यावर झुलत होती. 2500 वर्षांपूर्वी इथं नांदलेल्या सातवाहनकालीन राजवटीच्या खाणाखुणा अजूनही जिवंत भासत होत्या. आता हा किल्ला दुर्लक्षित असला तरी कधी काळी इथं मानवी वस्ती होती याचे हे पुरावे होते. या झुडपांमधून वाट शिखरावरती आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आणि खाली धुक्यामध्ये संपूर्ण माळशेज घाट हरवतो. ती आल्यानंतर कोण म्हणेल की तुम्हाला काय मिळालं किंवा काय पाहायला मिळालं. खरं तर आपण येताना पाहिलं की बारीक कोरीव अशा काही पायऱ्या होत्या आणि तटबंदी होती बुरुजाची. त्या काळातली गणपती बाप्पाची मूर्ती होती. या व्यतिरिक्त वरती काही नाही. या ठिकाणी पाहण्यासाठी नाही. त्या काळी लेहणी म्हणून याचा उपयोग होत असावा. फक्त ही पाटी आहे. नमस्कार. या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयम या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. तुमच्या या ट्रेकची एका अर्थाने या ठिकाणी शिखरावरती पोहोचल्यानंतर अर्धाच ट्रेक झाला आहे. मात्र या ठिकाणी माझे सहकारी विनोदादा आणि इतर सगळे जे आहेत ते
अर्थाने भरून पावलेत आणि त्यामुळं आपण या ट्रेकचा शेवट करूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.